आज आपल्या अभ्यास वर्गाचे प्रमुख वक्ते आहेत सुप्रसिद्ध ज्योतिषी व ज्योतिष ग्रंथकर्ते श्री वरदविनायक खांबेटे. आधी मुळात ज्योतिष म्हणजे काय? कारण तिकडे परमपूज्य श्री संत एकनाथ महाराजांची पण एक ओवी लिहिली आहे की जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. कुंडली हा कर्मफलांचा आरसा असते की कशा प्रकारची कर्मफलं ह्या जन्मात व्यक्तीला मिळतील ते रिफ्लेक्ट करणारी ग्रहस्थिती. मग जीव जन्म कसा घेतो तर ज्या वेळेला ही प्रारब्ध दाखवणारी ग्रहस्थिती येते ना किंवा येणार असते पुढे, त्यानुसारच जीव गर्भ निवडतो आई वडिलांचा. आपल्याला वाटत असतं की माझ्या पोटी माझं बाळ जन्माला आलं, तसं नसतं. तर पंचांग म्हणजे काय त्या संकल्पामध्ये म्हटलेलं असतं, अमुक आयने, अमुक ऋतऊ, अमुक मासे, अमुक पक्षे, अमुक तिथऊ, अमुक वासरा हा वासरस्तू. मग आता हे काळ मोजण्याची जी वेगवेगळी पॅरामीटर्स आहेत त्यापैकी 5 प्रमुख पॅरामीटर्स जर आपण घेतले ते आहेत वार, तिथी, नक्षत्र, योग आणि करण. म्हणून त्याला म्हणतात पंचांग, पंच अंग. ती म्हणजे तिथी, वा म्हणजे वार, पुढे नक्षत्र आहे, त्याच्या पुढे योग आहे आणि त्याच्या पुढे करण असं लिहिलेलं आहे. ओके, हे जे पूर्व ते पश्चिम पट्टा आहे आणि मग पश्चिमेकडनं खाली जाऊन परत पूर्वेकडे आले ते चक्र बेसिकली. ह्याला म्हणतात क्रांती, क्रांतिवृत्त. न क्षरती म्हणजे जे ढळत नाहीत. माझा प्रश्न आहे 60 संवत्सर असल्याचा बेसिस काय? मग हे संवत्सर 60 का? ती कालाची विभागणी आहे हे लक्षात घ्या. आज पूर्णतः आपण ज्याला आपण म्हणतो फलित, तर हे कुठल्या आधारे करता येऊ शकतं ते आपण पाहणार आहोत. ज्योतिषशास्त्रामध्ये हे जे इथे लिहिलेले आहेत ग्रह तुम्ही नीट काउंट केले तर रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू, केतू, हर्षल, नेपच्यून, प्लुटो हे ग्रह ज्योतिषशास्त्रामध्ये बेसिक मूळ घटक मानले जातात. ग्रहांशिवाय ज्योतिष नाही. म्हणजेच काय, वाढ आकाशतत्व दाखवतं, म्हणूनच वाढ गुरुही दाखवतो. अशा पद्धतीने ज्योतिषशास्त्रातली कारकत्व बनत असतात. मग ह्याच्या पुढे मग इतरही अनेक, मग राशींची कारकत्व कशी बनतात वगैरे, ते हाच बेस घेऊन जायचा आहे पुढे. कुंडली म्हणजे काय? क्रांतिवृत्ताचा जो 360 अंशांचा जो पट्टा आपल्या भोवती, हा वर्तुळाचा पट्टा जर कागदावर मांड तर जे होईल ते कुंडली. तर हे ते भाव आहेत. यांना हे भाव कसे मांडले जातात तर हे असे अँटी क्लॉकवाईज मांडले जातात. म्हणजेच लागून ज्या राशी उगवत मग ती रास इकडे लिहितात. मग ह्या पद्धतीने तुम्ही जिथे जिथे त्या राशी आहेत तिथे तिथे ते ग्रह मांडता. ते कसे ते आपण पाहूया, जाऊया. 2 नोव्हेंबरला सकाळी 8 वाजता कुठलं लग्न, तिथे आपण हा वृश्चिकेचा 8 हा अंक लिहिला. ह्या आपल्या पंचांगामध्ये जे शुभ आणि अशुभ दिवस असतात त्याला किती महत्त्व द्यायचं आणि त्याला किती तथ्य असतं त्याच्यामध्ये? पंचांगामध्ये जे शुभ आणि अशुभ दिवस असतात ते खूप ढोबळमानाने दिलेले असतात. त्याला दिनशुद्धी म्हणतात. जयंत साठे काका यांना विनंती करतो की त्यांनी श्री खांबेटे यांचा शाल, श्रीफळ आणि मानधन देऊन सत्कार करावा.